स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलंय। शिवसेनेनं उमेदवारीबाबत आक्रमक भूमिका घेतली आणि भाजपकडनं आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांना थेट भाजपकडनं निवडणूक लढवण्याची ऑफर दिली अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळते। दरम्यान यानंतर प्रताप पाटलांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आणि माध्यमांमध्ये येत असलेली माहिती चुकीची आहे हे त्यांनी म्हटलं। असं कोणताही प्रकार मला आतापर्यंत काही कळालेलं नाही, पण वृत्तपत्रातून आलेली बातमी मी पण बघितली, पण तसा कोणताही प्रकार नाही। मी मतदारसंघात फिरत होतो 2-4 दिवसापासून, पण एकाएकी तारीख लागली आणि मग बातम्यांना उधाण सुरू झाली। वृत्तपत्रातून बातमी आली ही खरी असते असं मला तरी वाटत नाही, पण असं कोणती ऑफर मला आलेली नाही। तर शिवसेनेतल्या अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डच्चू दिला जाणार अशी सूत्रांची माहिती मिळते। वाचाळवीर आणि ज्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चांगलं नाही अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू दिला जाईल अशी माहिती आहे। आणि यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी दिली जाईल असं जाहीर केलं। त्यामुळे आगामी काळात कुणाला डच्चू दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती आता समोर येते। राज्यातल्या महामंडळाचं वाटप महिन्याभरात होणार आहे, तर जागा वाटप लवकरच पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिलेल्या आहेत। महायुतीच्या फॉर्म्युलानुसार भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार आहेत अशी माहिती आहे। आणि त्यामुळे कोणतं महामंडळ कोणत्या पक्षाला मिळणार यावर आता महिन्याभरामध्ये शिक्कामोर्तब होईल। त्याचबरोबर महायुतीच्या पुढच्या बैठकीमध्ये महामंडळातले सदस्य वाटप होणार असंही कळतंय। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये यादीवर चर्चा होईल, अंतिम शिक्कामोर्तब होईल अशी ही माहिती आहे। राज्यातल्या महायुती सरकारकडनं 92.50% निर्णयांची थेट अंमलबजावणी झाली अशी माहिती आहे। सरकारची या दैदिप्यमान आणि वेगवान निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यात आता वेगानं विकास कामांचा धडाका आणि निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे हे समोर आलंय। दरम्यान एकूण 37 निर्णयांच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू आहे, तर बहुतेक विभागांचा स्कोअर 90%पेक्षाही जास्त आहे आणि मुख्य सचिवांच्या कार्यालयाच्या अहवालातनं ही माहिती आता समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळानं डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2026 या काळामध्ये 495 निर्णय घेतले आणि या 495 पैकी 458 म्हणजेच 92.50% निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे। मी आमच्या मंत्रिमंडळापुढे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची किती अंमलबजावणी झाली या संदर्भात एक प्रेझेंटेशन घेतलं आणि प्रत्येक विभागाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या संदर्भात त्यांनी प्रेझेंटेशन केलं। त्यात 92% निर्णय हे पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत। 8% निर्णय असे आहेत की ज्यातले काही निर्णय हे राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत, ते कायद्याच्या स्वरूपात आहेत, आणि काही निर्णय हे 2-3-4 डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे त्याचं अजून कार्य चाललेलं आहे, पण एकूण प्रगती जी आहे ती चांगली आहे।